मुंबईच्या प्रसिद्ध अशा जुहूच्या समुद्रकिनारी आपण पाहतोय की मागच्या महिन्याभरापासून कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे। मागचे 36 दिवस लोकशाही मराठी म्हणून आम्ही ही सतत बातमी दाखवत आहोत आणि याचा पाठपुरावा करत आहोत। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम हे स्वतः ग्राउंडवर उतरून जुहू चौपाटीच्या या ठिकाणी स्वच्छता मोहीम ते राबवत आहेत। आपण पाहिलं तर इथे स्वतः ते पालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलून आता ह्या सगळ्या स्वच्छता मोहिमेसाठी उतरलेले आहेत। सिद्धेशजी, खरं तर लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत तुमचं। आज मागच्या 36 दिवसांपासून आम्ही ही सगळ्या सत्य परिस्थिती दाखवत आहोत, पालिका प्रशासनाला जाब विचारत आहोत। महापौर देखील आजही फिरकलेला नाही। आम्ही वारंवार त्यांना या पाहणीसाठी येण्यासाठी रिक्वेस्ट केली होती, पण त्या देखील आज आलेल्या आहेत। पण तुम्ही पुढाकार घेतलात, या सगळ्याची दखल घेतलीत, आज स्वच्छता मोहीम तुम्ही करत आहात। काय नेमकी याची यामागची भूमिका आहे? मला वाटतं की आम्ही एक पर्यावरण प्रेमी म्हणून या ठिकाणी आलेले आहोत, नाही एमपीसीबीचा अध्यक्ष किंवा आम्ही कुठलेही महानगराचे पदाधिकारी। आमची पर्यावरण प्रेमाची सुरुवातच बीच क्लीन पासून झालेली आहे आणि एक मुंबईकर म्हणून खरोखरच दुःख होतंय जेव्हा मुंबईचा बीचची अवस्था जेव्हा मी अशी पाहतोय। पण ह्याला मला वाटतं महानगरपालिकेला दोष देऊन काही अर्थ नाहीये, एमपीसीबीला दोष देऊन काही अर्थ नाहीये। आपण स्वतः नागरिक म्हणून आपण पर्यावरणासाठी काय करतोय हे आपण विचार केला पाहिजे। आपण पाहताय की या ठिकाणी जो कचरा पडलेला आहे हा समुद्रातून आलेला आहे। एखादी दुधाची पिशवी असेल, एखादं कोलगेटचं रॅपर असेल, एखादं चिप्सचं पॅकेट असेल। दूध मी प्यायलो, कोलगेट मी वापरलं, रॅपर चिप्स मी खाल्ले आणि त्याचा कचरा फक्त मी टाकून दिला। कुठे टाकला तर कचऱ्याच्या डब्यात नाही, तर असाच टाकून दिला आणि तो कचरा इथे आलेला आहे। तर नागरिकांनी स्वतः त्याचा विचार केला पाहिजे की आपण नागरिक म्हणून कुठलीही वस्तू आपण वापरतोय तर त्याची विल्हेवाट आपण व्यवस्थित करतोय का, हे आपण त्याची दक्षता घेतली पाहिजे। तर ज्या दिवशी सगळे जेनजी ज्या दिवशी जागे होतील पर्यावरणाचे जतन करण्यासाठी, त्यावेळेला मला वाटतं प्रशासनाला खरी जाग येईल आणि मला वाटतं ती वेळ आलेली आहे। सगळ्या युवकांनी सुद्धा जोपर्यंत एक मुव्हमेंट होत नाही एन्व्हायरमेंटच्या प्रोटेक्शनसाठी, तोपर्यंत प्रशासन, मग आम्ही असो किंवा महानगरपालिका असो, कोणी असो, आम्हाला जाग येणार नाही। म्हणून आज मी एक मुंबईकर म्हणून आणि एक मिलेनियल म्हणून माझ्या मुंबईच्या बीच हे स्वच्छ, सुंदर आणि पुढच्या पिढीला कसे असावे त्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत। ऐकलत काय म्हणाले सिद्धेश कदम? आता जेनझीज काहीतरी करू शकतात असं आता लोकप्रतिनिधींना देखील वाटते। त्यामुळे लोकशाही मराठी देखील तमाम तरुण तरुणींना, जेनझींना आवाहन करते, या जुहू किनारा खरं तर स्वच्छ करण्याकरिता एकत्र येऊयात आणि खऱ्या अर्थानं आपली मुंबई, स्वच्छ मुंबई कशी दिसते हे पुन्हा एकदा दाखवून देऊयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।